मला गोडी लागत नाही। छोटं जरी वचन आलं तरी वाचा, मोठं जरी वचन आलं तरी वाचा, कडू जरी वचन आलं तरी वाचा, कारण कडू गोळी आपण नेहमी खातो दुखणं आल्यानंतर। डॉक्टरना असं तुम्ही म्हणताय का कधी, डॉक्टर कडू गोळी मला काय देऊ नका, इंजेक्शन द्यायला लागले डॉक्टर, तर आपण म्हणतो का इंजेक्शन देऊ नका डॉक्टर, मला फक्त गोळी द्या। नको नको नको, गोळी पण लई कडू आहे, गोळी पण देऊ नका असं म्हणतो का? डॉक्टरकडे गेल्यानंतर आपलं तोंड गप्प राहत, फक्त आम्ही सांगतो थंडी आला, ताप आला, असं झालं तसं झालं। डॉक्टर म्हणतात तपासल्यानंतर व्हा तिकडच्या बाजूला, इंजेक्शन भरतात, मग म्हणतात ओ डॉक्टर नको नको लई टोचन मला। येशू प्रभू की लई लई टोचन डॉक्टर साहेब मला, नको नको नको। डॉक्टर साहेबांच्या पुढे तुम्ही दंड करता आहे ना, जिथे जिथे इंजेक्शन दिलं जातं ती बाजू करता, डॉक्टर खचक्याने इंजेक्शन टोचून देते। काहींचा हात जड असतो तर ते इंजेक्शन केवळ दुखतो हालेलुया, आणि काहींचा हलका असतं तर ते कळत पण नाही इंजेक्शन दिलेलं। येशू प्रभू की जड हाताचं इंजेक्शन कसं वाटतंय, मग घेतल्यानंतर किती दिवस दुखतंय? चांगला अनुभव येतो तुम्हाला आणि मला, 8-15 दिवस टेंगळ पण येतं, कधी कधी गाठ पण येते, मग बर्फाने शेकावं लागतं आम्हाला, चांगला अनुभव आहे आणि पुढे वाढतो त्या डॉक्टरकडे परत जायचं नाही बाबा। हेच आहे, देवाचा आत्मा एक डॉक्टर आहे आणि देवाचा आत्मा डॉक्टर असल्या कारणानं या ठिकाणी आलेल्या पेशंटला कोणतं इंजेक्शन वचनातून द्यायचं आहे, देवाच्या आत्म्याला हे सगळं माहिती आहे। देवाचा आत्मा बरोबर योग्य वेळेला आलेल्या पेशंटला योग्य इंजेक्शन मारतो, योग्य वचनातून गोळी निघते। गोळ्या किती टाइम खायला सांगता डॉक्टर? बोला माझ्या संग, किती टाइम? 3 टाइम, ज्यादा ज्यादा 2 टाइम। बस असं झालं का डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नाकारला? 3 टाइम दिला, जेवणाच्या अगोदर घ्या, तर जेवणाच्या अगोदरच गोळी घेणार का नाही घेणार? का बरं? किती पथ्य पाळता तुम्ही डॉक्टरांचं? मी पण किती पथ्य पाळतो, जेवणाच्या अगोदरच गोळी घेतो, जेवणाच्या नंतर का नाही घेत? उलटी पलटी का नाही गोळी करत? हे ना प्रश्न। जेवणाच्या अगोदर गोळी घेणार, जेवण झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी जेवणाच्या नंतरची गोळी घेणार, झोपायच्या टायमाला तिसरी गोळी घेणार, 3 टाइम गोळ्या घेतो आपण। डॉक्टरनी जसं जसं आम्हाला सांगितलं तशी तशी आम्ही गोळी घेतो, का? आम्हाला बरं वाटावं, आम्हाला निरोगी व्हावं, आम्हाला आरोग्य मिळावं, ही आपली इच्छा असते।